आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एक है तो सेफ हेचा नारा देण्यात आलाय। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही पवार एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुण्यातील पराभवानंतर बारामतीमध्ये त्यांची बैठक झाली आहे अशी माहिती समोर येते। मतविभाजन टाळण्यासाठी आता दोन्ही राष्ट्रवादींकडून काळजी घेण्यात येते। दोन्ही राष्ट्रवादींमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटात एक है तो सेफ हेचा नारा पाहायला मिळतोय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काळजी दोन्ही राष्ट्रवादींकडून घेण्यात येते। महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी या दोन्ही राष्ट्रवादींना चांगलाच फटका बसलेला आहे। हा फटका आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बसू नयेत म्हणून यांच्याकडून काळजी घेण्यात येते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली, अतिशय महत्त्वाची अपडेट, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत का? नक्कीच आपण पाहत आहोत की पालिका निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे। त्याच्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीला खरं तर जे स्प्लिट झालं होतं त्याच्यामुळे एक मोठं नुकसान झालं तर पाहायला मिळालं। त्याच्यामुळे आता आगामी ज्या सगळ्या झेडपीच्या ज्या सगळ्या इलेक्शन्स आहेत, जिल्हा परिषदाच्या आणि पंचायतीच्या, या इलेक्शन्स मध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आपण बघतो की एक हे तो सेफचा नारा खरं देताना पाहायला मिळणार आहे। महानगरपालिका आणि एकूणच आपण पाहतो की शनिवारी या सगळ्या संदर्भामध्ये अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, रोहित पवार या सगळ्यांची खरं तर एकत्रित बैठक झालेली होती। आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची खरं तर ही मागणी आहे की येणारी जी निवडणूक आहे ती आता घड्याळ चिन्हावरती लढवली गेली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी केली जात आहे। आणि त्याच्यामुळे कुठेतरी विभाजन म्हणजे याच्यामुळे टाळायला मदत होईल असं सुद्धा एक जी भूमिका आहे ती खरं तर अनेक नेत्यांनी या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळते। आणि त्याच्यामुळे 16 तारखेपासून खरं तर जी अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे त्यामध्ये आता नेमकं काँग्रेस पक्ष, दोन्ही काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये या संदर्भामध्ये नक्कीच रुपाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती बद्दल। आपण पाहतोय मतविभाजन टाळण्यासाठी आता हे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची देखील अपडेट समोर येते।